लिटरली इतकं भारी प्लॅन करून आलो होतो की आजचा व्लॉग खूप भारी म्हणून म्हणलं, एकदम म्हणजे 10 on 10 ब्लॉग म्हणून म्हणलं आजचा. आणि पावसाने इतका राडा घालून टाकला की प्रोग्राम संपल्यानंतर मी आलोय आणि पुरा चिखल चिखल आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच इंडिपेंडन्स डे. तर मी आता जातोय आमच्या कॉलेजला, SBS कॉलेज ऑफ कॉमर्सला. तर आज आमच्या कॉलेजमध्ये मस्त फेस्टिवल असतो, 15 ऑगस्टचा प्रोग्राम असतो. सगळे जे NCCचे जे मुलं असतात ते सगळे म्हणजे मस्त प्रोग्राम असतो. काय काय होतं या व्लॉग मध्ये आणि आजचा इंडिपेंडन्स डे आमच्या कॉलेजमध्ये कसा साजरी केला जातो हे तुम्हाला मी या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. सो मी आता घरून निघलोय, 6 वाजलेले. आता घरून निघतो आणि कॉलेजला जाऊ आणि बघू की कॉलेजला कसा आपला म्हणजे 79 इंडिपेंडन्स डे हा सो तो कसा सेलिब्रेट करते आमच्या कॉलेजमध्ये हे तुम्हाला मी दाखवतो. जसं आम्ही बसमध्ये बसलो आणि 5 किलोमीटर पुढे गेलो आणि बस खराब झाली. म्हणजे काय सांगू आता, इतका पचका झाला. मग नंतर आम्ही बसमधून उतरलो आणि मग दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला गेलो. जसं बस कॉलेजला पोहोचली आणि पाहत होतो इतका डेंजर पाऊस चालू इकडे सिटीमध्ये. आता काय करावं काय नाही समजत नव्हतं. मग मी 1.5 तास बसमध्ये बसून होतो. मी 1-1.5 तास झाला मी कॉलेजला आलोय आणि 1-1.5 तासापासून फुल पाऊस चालू होता. पुरं पाणी साचलेलं आहे, पुरे कॉलेजचे पोरं इथं थांबलेले आहे आणि लिटरली म्हणजे इतका पाऊस झाला इथं खतरनाक. पाणी बघा किती वाहत आहे रस्त्याने. झेंडावंदन पण नाही झालं म्हणजे फक्त झेंडा फडकावला, बाकी कोणीच नव्हतं आलं. आता कुठं पाऊस थांबलेला आहे. एवढ्या वेळेचा फुल पाऊस चालू होता, फुल पुरा मूड ऑफ झालाय माझा. 15 ऑगस्ट आहे का, पुरा पावसाचा दिवस हेच कळत नाही आज. समोरचं कॉलेज आहे आणि पाणी बाकी तुमलं इथं साईडला पुरं पाणी तुमलंय. कॉलेजमध्ये पण जाता येईल ना तिकडं, आणि तिकडं मेन एंट्रन्स तिकडे पण नाही जाता येणार. मी सकाळी 5ला उठून 6ची बस पकडून 7 वाजता कॉलेजला आलो, पण इथं 8 वाजत आले आता अजून पाऊसच चालू आहे आणि मला तिकडे कॉलेजला पण जाता येत नाही. लिटरली 5च्या वाजता उठलेलो आहे आणि पुरा मूड ऑफ झालाय आज, कारण फुल पाऊस चालू आहे इकडं. फुल पाऊस थांबायचं नावच घेतलं इकडं. आता पाऊस बंद झालेला आहे. आता मी कॉलेजमध्ये चाललोय, तिथं बघू प्रोग्राम आहे का नाही काहीतरी. तिथं पाणी बघा किती तुंबलेलं आहे. अरे अंगावरती पाणी उडत एवढं इथं पाणी भरलेलं आहे. एक तर बुट पण ओले होत आहे. मी डायरेक्ट तिकडून असं चालत चालत आलो आणि तरी बुट ओले आले माझे. आता मी इकडून चाललोय मधी. होप सो दिवस चांगला हो, नाही तर पूर्ण लागून जातील फिरणं. एक तर पुरा मूड हाफ झालेला आहे पावसामुळे. मला एक तर पाऊस आवडत नाही बिलकुल, पण त्याच्यात पाणी बघा किती तुंबलेलं आहे. इथं पुरं पाणी तुंबलेलं आहे. इथून चालता पण येत नाही, पुरं भरलेलं आहे पाणी. आणि एखाद्या गाडीवाल्यानं जर उडून दिलं पाणी अंगावरती मग कल्याणच आहे. तो आता इथून एंट्रन्स आहे, या स्टेअर्स वरून वरती जाऊ आणि तिथं बघू आता कार्यक्रम होते. लोक तर दिसतंय मला, लोक आलेले. मी इथं थांबलेलो आहे, ते पाणी फुल पाणी भरलेलं आहे आणि इथं प्रोग्राम चालू आहे. खाली उतरायला पण जागा नाही, इतकं पाणी भरलेलं आहे आणि तिकडे प्रोग्राम चालू आहे. तेव्हा पुरं पाण्यातून चालावं लागतं यांना पण. आता इथून मी वरती असं त्या साईडला तिकडे जातोय. पुरं पाणी भरलंय यार, पुरं ग्राउंड खराब झालंय आमचं बघा ना. श्रीमती अनुराधा पांडे, आजचा आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला त्या आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या महाविद्यालय आणि सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांचेही आभार. आता प्रोग्राम संपलेला आहे, सगळेजण
वापस चालले कॉलेजमध्ये. मी खूप लेट झालो. प्रोग्राम संपल्यानंतर मी आलो इथं कॉलेजमध्ये. झेंडा पण फिरवला, सगळं झालंय. JNCC पोर होते पण चालले सगळे. आता जे स्टुडंट होते ते पण चाललेले सगळे. पुरा चिखल झालेला इथं. हा पुरा चिखल आहे पुरा. आणि आमचा ग्राउंड आहे, पुरा ग्राउंड खराब झालेलं आहे, पुरा ग्राउंड. लिटरली इतकं भारी प्लॅन करून आलो होतो की आजचा व्लॉग खूप भारी बनवून म्हणलं, एकदम म्हणजे 10 on 10 ब्लॉग बनवून म्हणलं आजचा. आणि पावसाने इतका राडा घालून टाकला की प्रोग्राम संपल्यानंतर मी आलोय आणि पुरा चिखल आहे. आणि सगळेजण चालले गेले आणि मी शेवट आलो, म्हणजे जेव्हा लास्टचे 5-10 मिनिटं बाकी होते का तेव्हा मी आलो. पुरा प्रोग्राम संपलेला आहे. सगळे सण वापस चाललेले आता घरी. पुरा चिखल पुरा चिखल आहे. आता 15 ऑगस्टचा कार्यक्रम संपलेला आहे. याच्यानंतर काय कार्यक्रम होतो आता ते बघावं लागेल, कारण आता पुरं डोकं खराब झालं माझं. काही नाही, ते बघावं लागणार आहे. लिटरली म्हणजे पावसानं पुरी घाण करून टाकली. हे प्रोग्राम पण संपला. आता माझे फ्रेंड्सच आहे, आता त्यांच्यासोबत बघू कुठे जायचंय काय नाही, काय प्रोग्राम होतो ते बघावं लागणार आता. आणि माझी फ्रेंड पण आहे तीच या जी कोरियाला होती, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं, ती पण येणार आहे. सो एन्जॉय करू, जर जमलं तर 5 होणारच आहे. तिथं JNCC राहते का सगळेजण फोटो काढताय, कारण तिकडे पाऊस चालू झाला होता ना, त्याच्यामुळे सगळेजण इकडेच फोटो काढताय. मेन आहे त्यांचे लीड आणि स्टुडंट सगळे. आम्ही माहिती का आता समोसा राईस खायला आलो होतो. समोसा राईस खाल्ला आणि लगेच पाऊस चालू झाला. आता पहा इथं पाऊस चालू झालाय. आता आम्ही चाललोय आपलं क्रांती चौकला आलोय. आम्ही क्रांती चौकवर थोडं बसू आणि समोर आपल्या झेंडा आहे, तो झेंड्यावरती पण तिथं पण जाऊ आपण. तिथं समोरच झेंडा आहे बघा. आता आम्ही क्रांती चौकला आलोय. समोरच महाराजांची मूर्ती आहे आणि त्या महाराजांची तिथं स्केच बनवणं चालू आहे. समोर स्केच बनवत आहे. आणि इथं पण हा भैया स्केच बनवतोय, लाईव्ह स्केच चालू आहे इथं. आम्ही समोर तिथं झेंडा आहे का, जो संभाजीनगरचा मेन मोठा झेंडा आहे. आता मी त्या चौकात चाललोय, तिथं प्रोग्राम चालू आहे कसला तरी. आता आम्ही इथं आलोय आणि इथं ढोल वाजवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि फुल पब्लिक आहे. तिथं समोर ते डान्स वगैरे पण चालू आहे आणि इथं झेंडा आहे मोठा. वेगवेगळे स्टेज लावले. तिथं सकाळचं स्टेज लावलं आहे, हा वेगळा एक लावला आहे, तिथं एक वेगळा आहे, तिकडे एक वेगळा आहे. तिकडे प्रोग्राम चालू आहे आणि इथं प्रोग्राम झाले, ते अँकर वगैरे आले सगळे आणि फुल मावले. मध्ये पण खूप गर्दी. आता इथला प्रोग्राम झालेला आहे. आता आम्ही कॉलेजला चाललोय. कॉलेजला सिया आली आहे, तर सियाला भेटू. आता कॉलेजला जाऊ. आता क्रांती चौकचा प्रोग्राम जमला. आता अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हॅलो, मस्त कोरिया म्हणून आली तू. जसं तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलं की आजचा आपला दिवस कसा गेला. सकाळी किती पाऊस चालू होता, डेंजर पाऊस चालू होता आणि कार्यक्रम पूर्ण अस्तव्यस्त झाला होता. म्हणजे लिटरली त्यांना पावसामध्ये जे प्रोग्राम होता तो त्यांनी अटेंड केला. जे पोरं होते त्यांनी तो पूर्ण प्रोग्राम पावसामध्येच
निपटवला आणि नंतर मग मी गेल्यानंतर प्रोग्राम संपून गेला होता. आम्ही क्रांती चौकला पण गेलो. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, हा पोपट कसा वाटला, म्हणजे पुरा पाणी पाणी झाला होता आपला ब्लॉग. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.